डिसेंबर पर्यंत। तर त्या अभियानाची म्हणजे जे आपले शासन निर्णय आहे किंवा अभियान कशा पद्धतीमध्ये राबवायचे याचं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करणार आहोत। अंतर्गत आपल्याला आज आपण विशेष ग्रामसभेचं आयोजन केलेलं आहे। पंचायत राज अभियान हे आज दिनांक 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभियान राबवले जात आहे आणि या अभियानाचा शुभारंभ प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेच्या माध्यमातून केला जात आहे। नेमके अभियान काय आहे, या अभियानामध्ये आपली नेमकी भूमिका काय असेल, शासनाला नेमकं काय आहे, या गावाला परंपरा आहे, या गावामध्ये अनेक लोकांनी आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे गाव सुखाने नांदत आहे आणि म्हणून आपल्या प्रत्येक ग्रामस्थांचे योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे। आपण आजच्या या अभियानाचा शुभारंभ करत असताना ज्यांच्या विचारातून आपण मार्गक्रमण करत असतो त्यांच्या विचारांना या ठिकाणी अभिवादन करणं, त्यांना आपण वंदन करणं हे आपलं कर्तव्य आहे। सर्वांनी कल्पना शशिकांत खान मॅडम यांच्या आशीर्वाद या ठिकाणी सन्मान होत आहे। एक प्रतिनिधी आपण योग आहे या अभियानाचा देखील शुभारंभ होत आहे। त्यासाठी या कार्यवाढीतील कोणतरी प्रतिनिधी देखील पुढे या। सन्मान सर्वांचा झालेला आहे। अजून काही प्रातिनिधिक सन्मान असतील तर आपण करूया। आपण कार्यक्रम पुढे घेऊन जाऊया। त्यांच्यामध्ये गावामध्ये काय प्रगती झालेली आहे त्याचं चाचपणी थोडक्यामध्ये किंवा त्याची मूल्यमापन हे शासनाच्या बाबत होणार आहे। अनेक योजना शासन आणल्या, समृद्ध मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची सुरुवात आज आपण करणार आहोत। त्याचा पायाच म्हणायला हरकत नाही, आज आपण सुरुवात करतोय आणि हे अभियान जे आहे ते 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये होणार आहे। जो 3 महिन्याचा हा कालावधी आहे, त्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपली जी ग्रामपंचायत आहे हे जे अभियान आहे ग्रामपंचायत स्तर, त्यानंतर तालुका स्तर, जिल्हा स्तर, विभाग स्तर आणि राज्य स्तर या सर्व स्तरावरती होणार आहे। तर हे अभियान म्हणजे काय, या अभियानामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे अभियान आहे काय याची थोडक्यामध्ये पार्श्वभूमी किंवा थोडक्यामध्ये माहिती मी आपल्यासमोर सांगणार आहे। त्या संदर्भामध्ये मला वाटतं सुरुवातीला सर्व सरपंच आणि ग्रामसेवक मला वाटतं ट्रेनिंगचं रत्नागिरीला करून ना रत्नागिरीला पहिलं ट्रेनिंग झालं। त्यानंतर सर्व शाळांचे मुख्याध्यापक त्याचबरोबर ग्रामसेवक वगैरे यांचं दुसरं ट्रेनिंग हे तालुका स्तरावरती चिपळूणमध्ये झालं 12 तारखेला आणि त्यानंतर त्यामध्ये सूचना आहे की सर्व राज्यामध्ये एकाच वेळी ग्रामसभा होणार आहे। ते सुरुवात पण झाली त्या अभियानाची। आपल्याकडे आपण त्याचा शुभारंभ महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार करून केलेलाच आहे। नेमकं या अभियानाची पार्श्वभूमी काय आहे किंवा या अभियानामध्ये आपल्याला या 3 महिन्यामध्ये 90 दिवस आहे, 90 दिवसामध्ये काय करायचं आहे आणि आपला रोल, आपला सहभाग काय आहे त्याच्यामध्ये तो समजून घ्यायचा आहे। आता शासनात आपला जो गाव आहे तो विकसित होण्यासाठी किंवा समृद्ध होण्यासाठी शासनाच्या विविध योजना राबवल्या जातात। योजनेच्या आपल्याला बऱ्याचशा माहिती, त्यामध्ये फलोत्पादन असेल, आता या अभियानामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे। म्हणजे संपूर्ण त्या ऑनलाईन मध्ये आपण जर केलं तर आपल्याला लगेच त्या पूर्ण ग्रामपंचायतीची माहिती त्या ऑनलाईन पद्धतीने मिळू शकते। आपल्याकडे ते आहे। त्याचबरोबर जन्ममृत्यूचे दाखले सुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीने देतो। नागरी सेवा सुविधा, आपले सरकार सेवा सक्षम करून त्यास नागरी सेवा सुविधा केंद्राचा दर्जा मिळवणे। आता हे जे नागरी सेवा सुविधा केंद्र आहे कसं या अभियानामध्ये पुढे जाईल याचा आपण जास्त विचार करायचा आहे। आता हे आपल्याला सुरुवात आहे, आजची सुरुवात आहे केवळ। याच्यामध्ये आपण ती कमिटी स्थापन करणार आहोत। त्या कमिटीच्या माध्यमातून त्याच्या मीटिंग होतील, त्या सगळे एकत्र येतील, आपण त्याचा विचार करू, असे आपण वारंवार भेटू आणि त्याच्यामध्ये जी अपूर्ण गोष्टी असतील त्या पूर्तता करून घेऊ
आणि त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊ. अशा म्हणजे सखोल माहिती आणि त्याच्याबाबतचं जे आपल्याला मुख्यतः म्हणजे आपल्याला परीक्षेला जाताना जे परीक्षेला येणार आहे तेच आपण महत्वाचं त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि ते जे पॉइंट्स आहेत ते तुमच्यासमोर मी मांडणार आहे त्याच्यावर आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला जे बक्षीस मिळणार आहे तालुका स्तरावर मिळणार आहे, जिल्हा परिषद स्तरावर मिळणार आहे, विभागीय स्तरावर मिळणार आहे, त्याचे देखील मी तुम्हाला विश्लेषण म्हणजे किती बक्षीस आहे, जर आपण चांगलं काम केलं तर आपल्या ग्रामपंचायतीला किती बक्षीस मिळतं किंवा किती मिळू शकतं याचा चांगला स्कोप म्हणजे एक चांगल्या प्रकारचं उदाहरण हे आपल्याला या अभियानांतर्गत आपल्याला मिळणार आहे. हे अभियान म्हणजे काही नवे अभियान नव्हे. हे अभियान म्हणजे आपण प्रत्येक वर्षी मला वाटतं 2002-03 पासून अभियान आपण हे राबवतोय. हे नवीन अभियान नव्हे, फक्त त्याचं नाव बदललेलं आहे मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान. या अभियानाचं पहिलं नाव आहे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान. आणि त्याच्या अंतर्गत आपल्याला बक्षीस देखील आपल्या ग्रामपंचायतीला विभागवार किंवा आपले जे गट आपण गण म्हणतो त्या गणामध्ये मिळालेलं आहे. हा बरोबर आहे. म्हणजे जिल्हा परिषद गटाचा आपल्याला ऑलरेडी बक्षीस 18-19 ला मिळालेलं आहे. म्हणजे आपण ही परीक्षा या अभियानाची दिलेली आहे. म्हणजे आपला बऱ्यापैकी अभ्यास इथे आपला झालेला आहे. आपण मला वाटतं जवळजवळ 75% आपण पास झालेले आहे. फक्त थोडक्यात काय माहितीये का, ज्यावेळेला शासन आपल्याला सांगत असते की त्याच्यामध्ये थोडासा बदल करत असतो. स्वच्छता अभियान गावामध्ये आपल्याकडे जनरली जर आपण प्रत्येक गावामध्ये किंवा वाडीमध्ये बघितलं तर सगळीकडे स्वच्छता आहे. विषय असा आहे की आपल्याकडे रस्त्याला गुणांतर दिलं जाणार आहे. असा विषय होतो की जसं आपण बघतो की काही रस्ते हरवले जातात, त्यामुळे येणे जाण्याचा